चंद्रपुर की टूटी सड़कें और टूटा सब्र। महाराष्ट्र का औद्योगिक जिला चंद्रपुर, जहां से सरकार को हर साल करोड़ों का टैक्स मिलता है, लेकिन उस टैक्स से जनता को क्या मिलता है? सिर्फ आश्वासन और गड्ढों की सौगात। रेयतवाड़ी कॉलोनी हो या महाकाली कॉलोनी, बागला चौक से इंजीनियरिंग कॉलेज तक की सड़क हर रोज लोगों को ऊंट की सवारी जैसी झटकों वाली यात्रा करनी पड़ती है। यहाँ गड्ढे सिर्फ रास्तों में नहीं है, बल्कि व्यवस्था और नियत में भी है। हर दिन आम जनता शारीरिक तकलीफ, मानसिक तनाव और हादसों की आशंका के साथ इन रास्तों से गुजरती है। कोई आवाज उठाए तो खाना पूर्ति शुरू, थोड़ा सा डांबर, थोड़ा लीपापोती और फिर वही हालात। जैसे ही किसी वीआईपी का दौरा हो, तुरंत सड़क पर पाउडर पेंट चढ़ाया जाता है, जैसे शहर नहीं मेकअप जोन हो। सर्वप्रथम सर्वांना जय महाराष्ट्र। मी राज वर्मा, बल्लारपूर तालुका अध्यक्ष, जनिध्यक्ष। मला एवढं सांगायचं आहे, आता भाऊनी आणि आमच्या लहान भाऊनी सगळ्या गोष्टी मांडल्याच आहे आणि मला फक्त एवढं सांगायचं आहे की मनोज भाऊच्या मनात जे खतखत आहे आणि जे व्यथा आहे आपल्या वार्डाविषयी आणि सर्वसामान्य लोकांसाठी, आणि प्रशासन त्यांना सिरियसली घेत नसेल तर सिरियसली कसे घेतल्या जातात मनोज भाऊला आम्ही महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे आम्ही काही दिवसात दाखवून देऊ प्रशासनाला। मी महानगरपालिका असो की चंद्रपूरचे आमदार असो, आम्ही महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे आणि मनोज भाऊ तांबेकर यांच्या नेतृत्वात खरंच दाखवून देऊ त्यांना की आंदोलन कशा पद्धतीने होते आणि त्याचा निर्णय कसा लागेल। हप्त्याभराची यांनी अल्टिमेटम दिला आहे आणि हप्त्याभरात हे काम चालू व्हायला पाहिजे, नाही तर मग त्याच्यानंतर ज्या पद्धतीनं होईल त्याची मग जबाबदार प्रशासन असेल। धन्यवाद। जय। चंद्रपूरला आल्याच्या नंतर त्यांनी आज कयोग इथ्या 2 वर्षापासूनचं ह्या रोड कच्चं काम झालेलं आहे। सिमेंट रोड इथून आपल्या भिवापूर बागला चौकातून राजीव गांधी इंजिनिअरिंग कॉलेजपर्यंत रोड सँक्शन झालेला आहे, सिमेंट रोड। पण मागच्या वर्षी महानगरपालिकेला मी निवेदन देऊन 2-4 महिने निवेदन देऊन त्याच्यानंतर त्यांनी थातुरमातूर रोड बनवला। त्याच्यानंतर रोड बनवल्याच्या नंतर त्यांनी गड्डे बुजवले। आता अजून पुन्हा परत ते स्थिती आली आहे की ते गड्डे अजून पुन्हा बुजवण्याची परिस्थिती आलेली आहे। पण रोड सँक्शन झाल्याच्या नंतर जे इच्छे विधायक आहे, विधायक असल्यानंतरही आज हा रोड पूर्ण कंप्लीट होऊ शकलेला नाही। याचं कारण काय आहे? म्हणजे इथं ज्या वेळेस कोणी मंत्री येतात, सगळेजण येतात, त्या पिरियडला गड्डे बुजव बाजव करणे आणि लोकांना दाखवणे की आम्ही रोड बरोबर केलेला आहे, असा केलाय तसा केलेला आहे। पण मंत्री आल्यावरच काहून? याच्या पहिले जनता, प्रशासन हे कुठे गेलेले आहे याचा आम्हाला जवाब पाहिजे। आणि मी तुम्हाला ह्या गड्ड्याचं तुम्हाला प्रत्येक ठिकाणी गड्डे किती झालेले आहे, काय झालेले आहे याचं मी तुम्हाला रूपांतर दाखवून देते। अगर जर याच्यामध्ये जर पुढच्या हप्त्यापर्यंत जर हा रोड सिमेंट रोडचं जर काम चालू झालं नाही, सिमेंटचं रोड काम चालू नाही, महानगरपालिकेसमोर मी धरणा आंदोलन पुढच्या हप्त्यापासून धरणा आंदोलन सुरू केल्याशिवाय राहणार नाही। जय हिंद, जय महाराष्ट्र। 2 साल पहले भी यही ड्रामा। अब फिर अमृता फडणवीस के दौरे से एक दिन पहले फिर से सड़क पर दिखावटी मरम्मत। लेकिन अब चंद्रपुर की जनता चुप नहीं। महाराष्ट्र नवनिर्माण सेना ने साफ कहा है, या तो सड़क दो या आंदोलन झेलो, क्योंकि अब सब्र नहीं सड़कों की जरूरत है। चंद्रपुर से न्यूज़ फर्स्ट के लिए आशीष खरोले की रिपोर्ट। हमारा हर शब्द समाज की आवाज, हमारी हर पहल निष्पक्षता का कदम। आपकी हर समस्या में आपसे पहले दिखेंगे हम हैं न्यूज फर्स्ट। ईश्वर का सच, हमारा साहस और आपका विश्वास। सच, साहस और विश्वास। अगर आप ये वीडियो YouTube पर देख रहे हैं तो हमारे चैनल को सब्सक्राइब कर बेल आइकन दबाएं। और Facebook पर देख रहे हैं तो हमारे पेज को लाइक करें।